मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। समुद्र किनारे, माडाची झाडं आणि आपली अस्सल मालवणी अशी मच्छीचे वेगवेगळे प्रकार, ह्या सर्व गोष्टी तुम्ही मिस करताय का? तर मी सुद्धा मिस करते। बराच टाइम झाला मला मालवणात जायला नाही मिळालंय, पण आता आपल्या लोअर परेलमध्ये मालवण आलेलं आहे। कारण निगुडकरांचं आपलं मालवण ह्या रेस्टॉरंटमध्ये आज मी आलेली आहे, ज्या ठिकाणी मी टेस्ट करणार आहे अस्सल मालवणी पदार्थ। नुसत्या थाळ्याच नाही हो, तर स्टार्टर्सचे पण पदार्थ आहेत हो इथे। आणि इथे एक महत्वाची गोष्ट की खूप कमी टायमामध्ये यांनी आपलं अजून एक रेस्टॉरंट, म्हणजे अजून एक ठिकाणी, म्हणजे एक जस्ट 2 दुकानं सोडूनच, 2 गाळे सोडून यांनी अजून आपलं एक रेस्टॉरंट चालू केलेलं आहे। कारण ही जी जागा आहे ना, इथे एवढी गर्दी असते, तर त्याच्याचमुळे ह्यांनी अजून एका ठिकाणी, म्हणजे 2 गाळे सोडून, जसं मी आता सांगितलं, यांनी रेस्टॉरंट चालू केलंय। तर चला आपण सर्वप्रथम इकडचे इंटिरियर पाहूया आणि त्याच्यानंतर इकडचे जे निरगुडकर सर आहेत तर त्यांच्याशी गप्पा मारूया। परेल स्टेशन कडनं जो ब्रिज खाली येतो, प्रभादेवीला जो रोड जातो, ज्या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप आहे, तर त्याच ठिकाणी आहे हे आपलं मालवण हे रेस्टॉरंट, ज्या ठिकाणी तुम्हाला मालवणी आणि कोल्हापुरी हे जेवण चाखायला मिळणार आहे। निगुडकरांचं आपलं मालवण। प्रथमतः आल्या आल्या तुम्हाला इथे दिसेल की स्वामींची मूर्ती आहे, जी प्रसन्न करणारी अशी स्वामींची मूर्ती, आणि हा आहे इथे इकडचं पूर्ण अँबियन्स। आता तुम्ही यांचं पहिलं सेक्शन बघितलं, आता आम्ही तुम्हाला त्यांचं दुसरं सेक्शन दाखवते। जनरल हे 2 ठिकाणं सोडून पुन्हा या ठिकाणी आहे। आणि महत्वाची गोष्ट की इथे सर्व ज्या थाळ्या आहेत तर त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे, जसं आपल्या कोकणात नसतं का फळ्यावरती लिहिलेलं, तसंच इथे लिहिलेलं आहे। तर चला आता मी हे तुम्हाला ज्यांचं सेकंड सेक्शन आहे तर ते पण दाखवते। या त्यांचं सेकंड सेक्शन बघूया। सो आल्या आल्या तुम्हाला इथे जिभेवर रेंगाळणारी मालवणी चव याबद्दल लिहिलेलं आहे। मला जी कधी सर्वात मोठी गोष्ट जी आवडली ना, ती तुम्हाला दाखवते, आणि ती म्हणजे ही वॉल। आपल्या कोकणात जशा वॉल असतात ना खडबडीत, ज्या शेणाने आणि मातीने सारवलेल्या असतात, तर तशा या प्रकारच्या इथे वॉल्स आहेत। त्यानंतर या खिडक्या बघा तुम्ही, जशा लाकडाच्या खिडक्या असतात ना, तशा या खिडक्या आहेत। अशा पद्धतीत मस्त असं यांनी इथे हे अँबियन्स केलेलं आहे। आणि हो, जाता जाता हे मात्र वाचायला विसरू नका, परत येवा मालवण आपलोच असा। बरोबर आपलं मालवण या रेस्टॉरंटचे ओनर आहेत रवींद्र निगुडकर सर। तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत आणि आज आपण त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहोत। तर मी या रेस्टॉरंट बद्दल बरंच ऐकलेलं आहे। जेवणाची टेस्ट लोकांना इथे ओढून घेऊन येते। जी मालवणी माणसं आहेत ना, ती तर इथे आल्यानंतर पूर्ण जेवढा, जसं मी आडवा हात मारते ना, तसे तेही लोक येऊन मारतात। तर आता मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं असा की आपलं मालवण ह्या रेस्टॉरंटच्या ज्या स्पेशालिटीज आहेत त्या काय आहेत सर? निगुडकरांचं आपल्यामधून सर्वांचं स्वागत असं। आणि मालवणी नाव देण्याचं कारण तर मी स्वतः मालवणचं असो, आणि माझं गावाचं नाव लोकांमध्ये पोचू गोया ही माझं स्वप्न होतं। कारण मी मालवणी शिकलो पण आहे आजोळ्यात माझ्या मसुऱ्यामध्ये, आणि आजीच्या हातची जी खायची जी मजा होती ती आता मला लोकांकडे पण देऊचं आहे। ह्या हिशोबाने मी आपला मालवण हा फॅमिली रेस्टॉरंट मी चालू केलाय। आणि मालवणी फूड म्हणजे सी फूड, लोकांना मासे खाल्ल्याशिवाय लोकांना तोंडाची चव त्यांची जाणार नाही। पण मी सुरुवात मासेपासून सुरुवात केली, आणि त्याच्यावर कोंबडीवडे ताई, मटणवडे ताई, जे कोल्हापूर ही डिश आम्ही त्यासोबत चालू केली आहे। त्याच्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा जे लोक कोल्हापुरात जाऊन प्यायला जातात, ते लोक इकडे येऊन
ते त्याचा म्हणजे एवढ्या आस्वाद लांब घेतात. जाऊक नको आता जाऊक नको त्यांचा. आता. त्यांना आता सगळ्या दोन्ही गोष्टी जवळ, कोल्हापूर आणि मालवण हे जास्त फारसा अंतर नसा. लोक कोल्हापूर आणि मालवण जातात आता फक्त एक हे फक्त घाटाचाच घाटाचं रस्ता. फरक असतं. हा. तर त्याच्यामुळे तुम्ही कोल्हापूर आणि मालवण मालवणी, हा. दोन्ही पण हे आपल्या लोअर परेल मध्ये गावताला आता सगळ्याचे जेवण येलो असा. ओके. आणि जर मी आता तू मगाशी बघलंय ह्या ज्या मी मेनू कार्ड उघडलंय त्या मेनू कार्ड तुमच्या एक्सक्लुझिव्ह थाळ्या हम्म. तो काय प्रकार असतात? काय होतं की दोन म्हणजे कपल्स येतात, काही फॅमिली येतात, नवरा बायको काही येत असतात, मग त्यांचे 2-2 थाळी त्यांना मागू लागतात. मग मी विचार केला दोघांचे त्यांच्या थाळ्या बजेट जास्त होतं, मग दोघांचं काही लोकांच्या बजेट प्रमाणे चालतं, काही लोकांना खाऊक मजा घेऊ. पण मी त्याच्यात विचार केला की मी पण एक मध्यमवर्गीय आहे, मी पण अनेक हॉटेल फिरत असतो. मग एका थाळीत जर दोघांचंही क्वांटिटी मिळाली तर दोघांना एका थाळी खाण्याचं प्रेम पण भेटतं आणि मजाही भेटते. मग त्या हिशोबाने मी एक थाळीचा विचार केला. माझ्या बायकोत मी बाजूक बसवलं आणि मी तिला सांगितलं की बाबा आपण एक एक्सक्लुझिव्ह थाळीचा आपण प्लॅन करूया. मग ती बोलली की अशात आपण काय काय देऊया. तर मी विचार केला की जे काय कोंबडीवर थाळीमध्ये जे काय असतं ते देऊचं असतं, पण त्याच्यासोबत चिकन किमा देऊया, चिकन कलेजीचा मसाला देऊया, 2 भाकऱ्या किंवा 2 चपाती किंवा 1 प्लेट वडे, त्यासोबत त्यांना एक सोलकढीचा ग्लास आणि स्टार्टर्स ते वेगळं स्टार्टर मागवण्यापेक्षा आपण एक स्टार्टर पण त्याच्यात दिलं की त्यांचा कसं बजेटमध्ये पण बसलो आणि खाऊ पण त्यांना मजा येतं आणि त्यांच्या आनंदात जे काही आम्हाला जे काही प्रेम भेटेल हेच आम्हाला निगुडकरांचं आपल्या मालवणामध्ये आम्हाला आनंद भेटेल. हा आमचा कॉन्सेप्ट आहे. मी आता इल्यानंतर बघलंय ना बऱ्याच जणांच्या टेबलात सोलकडीचं भलं मोठं ग्लास ग्लास होतो. असतो. काही लोक मी हे बघलंय की येतात सोलकडी पिकलं निघून जातं. मी एक दोघांना विचारलं तर तिथे पण आता तसंच म्हणाली की म्हणे हय आम्ही येतो असं जाता जाता आणि हयसर सोलकडीचा ग्लास पिऊन जातो. सोलकढी काय ताई तांबडा पांढरा रस्सा पण पिऊन जातात. हयसर येतात, एक वाटी तांबडा घेतात, पांढरा घेतात, पितात आणि निघून जातं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मला कमीचं होतं की लोअर पर्यंत ताई तो ऑब्झर्व कर की सगळ्यांनी आपापलं नाव वेगळं ठेवलंय. बरोबर. मी आपलं मालवण जो मालवणी आहे, जो नाव त्या गावाचा त्याला अभिमान असा आणि मी लोअर पर्यंत मध्ये तुम्ही लोअर पर्यंत पूर्ण एरिया फिर तुला मालवण नाव कुठे दिसतं नाही. तुझं नाव फक्त आपलं मालवण हेच तुला दिसतं, निगुडकरांचं आपलं मालवण. आणि त्या मालवणाच्या नावाखाली तुम्ही फक्त मालवणातलेच नव्हे तर कोल्हापूरचे जे पदार्थ असतात तर ते पण तुम्ही इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामुळे कसं असा पहिली जे लोक असतात काही लोक असतात ज्यांना मालवणी बरोबर कोल्हापुरी पण खाऊचं असतात त्यामुळे त्यांना हय आता येऊ बरा पडतं ना. कारण आता हय मालवणी बरोबर कोल्हापुरी तांबडो पांढरो रस्सो पण तुमका हय खाऊ बसवलो. आणि हा म्हाका एक विचारूचं असा हय तुम्ही जा मसाले असत त्याच्याशिवाय सोलकडीसाठी लागणार नारळ असा कोकमा असत ती खैसून आणतात. ते सगळं मी माझ्या गावात घेऊन येतो. हा ता महत्वाचा गावावरनं जो नारळ येतो तो रसाळ नारळ आणि ह्याचा नारळ केरळचा नारळ. सोलकढी तुम्ही जे पितेलं ना केरळच्या नारळाची सोलकढी पिऊन बघा आणि आपल्या गावच्या नारळाची सोलकढी पिऊन बघा, तुमका जमीन आसमानाचा फरक असतो. आणि मी माझी आजी जी काय मला सोलकढी बनवून द्यायची ना ती माका चांगली आहे की सोलकढी पिण्याचा थंडावा भेटतो आणि जी का मजा असते ती गावच्या नारळापासून सुरुवात आहे. सुरुवातच कोकणाच्या नारळापासूनच आपण सुरुवात करतो. आणि गावचे नारळ मोठे असतात, हे बघा असे नारळ असतात गावचे, आणि केरळचे नारळ छोटे असतात. ह्या नारळाची जी काही क्वालिटी आहे ह्या नारळापासूनच कढीची सुरुवात होते, ह्या नारळापासून सोलकढीची सुरुवात होते, ह्या नारळापासून आपलं मालवणाची सुरुवात होते. आणि हे आपले गावचे मसाले हे मी आपले बाकीचे मसाले पॅकिंग वर असतं. ह्याच्यापासून तुला गरम मसाला वरती दिसतो, मसाला खाली दिसतो, हे गावावर मी घेऊन येतो. हे आपली गावची अशी मांजरी गाठ असते. आम्ही लोकांना मी फसवत नाही की मग मी हे देतोय ते द्यायचं, मी प्रेझेंट ठेवतो म्हणजे लोकांना दिसूक आहे की बाबा बघा ते आम्ही नक्की काय देतोय. एक कोणतं तरी हॉटेल होतं मी असं ऐकलं की गावानं पाणी घेऊन येतो आणि गावचे ते देतो. मला गावावर पाणी घेऊन यायची गरज नसा, माका गावानं जे गावचे नारळ आहे जे मसाले आहे ह्याच्यातच माका लोकांना चव द्यायचं आणि लोक माझ्याकडे रिपीट येतात. माझ्याकडे असे फॅमिली झाले ना काही तुका काय सांगू 36 ते 38 फॅमिलीचा रिपीट आपल्याकडे येतात. रिपीट की दादा मला तुझ्याकडे जेवल्याशिवाय मजा येते. आणि माझी हीच संपत्ती असं की मी वर्षभरात मी एक दुसरं हॉटेलही चालू केलं ज्या लोकांच्या आवडीनुसार त्यांच्या पसंतीनुसार. आणि मी स्वामींचं खूप आभारी आहे की स्वामींनी मला जे का बळ दिलंय आणि त्या बळानुसार मी एका वर्षात मला असं वाटतं की रेस्टॉरंट मध्ये हा पहिला व्यक्ती असेल की मी एका वर्षात दुसरा हॉटेल होता काय लोकांना एक
रेस्टॉरंट पूर्ण चालू करूक व्यवस्थित सांभाळूकच वर्ष जाता, पण तुम्ही एका वर्षातच दुसरा रेस्टॉरंट चालू केला, ही खरंच स्वामींची कृपा असतात तुमच्यावर, त्याचं मागा तरी. आणि स्वामींशिवाय मी अधुरा असा, कारण मला मी फक्त धावतोय माझ्या मागे ते त्यांचा घोष वाक्य देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील असते. आणि मी मला चांगला अनुभव आहे की माझ्याकडे येणारा कस्टमर एक चांगला आनंदात येतो आणि आनंदाने निघून जातो. काही त्रुटी असतात, मी लोकांना विचारतो माझ्या काय चुकत असतं तर मला सांगा, मला चेंज करू का, आता माझा वेळ आहे का, नंतर मला वेळ नाही, नंतर मी जर 5 वर्षांनी 4 वर्षानंतर तुम्ही मला सांगता मग मी चुकीचं असं. माझा 1 वर्ष 1.5 वर्ष माझं रेस्टॉरंट आहे, माझा त्रुटी का असं तुम्ही मला आत्ता सांगा, मी पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा येतेला ना तेव्हा तुमच्या ती त्रुटी मी भरून टाकतेला. कारण मला अनुभवाची गरज आहे, मी नवीन यंग पोरगो असा या बिझनेसमध्ये उतरलो असा. बाकी लोक ते कसं अनुभव घेऊन बिझनेस चालू करतो, मी विदाऊट अनुभव घेऊन मी स्वतः खवय असा. आणि गावात असल्यामुळे मला माहिती आहे की जेवणाची टेस्ट काय असतं आणि काय नसतं हे मी खाऊन मी 2 वर्ष 2-3 वर्ष गावात होतो, शिकलो गावात. मसुऱ्यामध्ये माझा आजोळ असा, आजीच्या असं भरपूर काही खाल्लंय, बांगड्याची कढीपासून वेगवेगळे. पण माका लोकांका ते घेऊन यायचं होतं. आज माझ्या आजी कधीतरी असं वाटतं की माझ्या नातवांनी एक माझ्या हातचं कढीचं आस्वाद लोकांपर्यंत पोहोचवलं, ही त्याच्या मागची इच्छा आहे आणि ती आजीची इच्छा मी पूर्ण केली. नाही, खरंच ही गोष्ट अगदी तुम्ही बरोबर म्हणालात की लोकांना कसं असतं की इथून 450-500 किलोमीटर लांब जा आणि मग मालवणात जाऊन ते जेवणाची टेस्ट घ्या. त्याच्यामध्ये आता तर मे महिन्यामध्ये एवढी गर्दी असते की तुम्हाला फ्रेश मच्छी किंवा जे तुमच्या ताटात वाटलं जातं ते. पण मला तरी असं वाटतं की आता तो तुमचा जो म्हणजे असं लांब जाऊन जेवणाची जी तुमची जी म्हणजे जो हा असतो ना त्रागा तो तुमचा संपला आहे. कारण आपल्या लोअर परेलमध्ये आपलं मालवण या रेस्टॉरंटमध्ये ती चव तुम्हाला डेफिनेटली मिळेल ह्याची गॅरंटी मी तुमका देत आहे. कारण नारळ आणि मसालो ह्या ज्या 2 गोष्टी असत ना ती फार महत्वाची असत. नारळ आणि मसालो ह्याच्याशिवाय खैचाच मालवणी जेवण ह्या पूर्ण होऊचा नाही असं माका तरी वाटतं. तर सर दुसरी गोष्ट काय की मासे आणून तुम्ही स्वतः जातो. अरे वा, मी वेंडर मी कुणाक ठेवलं नाही, कारण माका माहिती का वेंडर 4 पीस माका चांगलं देतलो आणि 2 पीस वाईट देतलं आणि त्याच्या माझे वरचे 4 पीस पण खराब होते. आणि कस्टमरकडे गेल्यानंतर कसं अरे काय दिला तुम्ही, तुमची कढी छान असा, माशांचा का असा. बरोबर, त्याच्यामुळे माका 1 तास मला वेळ काढून माझं माशांचं दुकान माझ्या मच्छी मार्केट जाऊचा असा. आणि सर्वात मोठी सांगून मी आजी बरोबर जायचो ना मासे आणायला, मजा यायची. आजी ती बार्गेनिंग करायची, कमी जास्त करायची. बांगडे घेताना मला 50 रुपयाचे 6 बांगडे दे, 10 बांगडे दे वगैरे. ही मजा आहे. म्हणजे मी जातो, मासे बरोबर चांगले असेल नसेल मी ट्रोझनचा एकही बांगडा किंवा मासे एकही घेत नाही. जे प्रेझेंट असेल ना जे चांगले भले मला जे मी 500 रुपये साडी देतोय ना मला 50 रुपये भेटले तरी चालेल, पण मला ते फ्रेश द्यायचे. फ्रोझन मला काही नाही. कस्टमरच्या लोकांच्या समाधान पाहिजे. पैसे का मला आयुष्यभर कमवूच आहे, कारण माझं नाव लोकांच्या घराघरात पोहोचलंय. मला लोकांना आल्यानंतर फ्रेश मासे द्यायचं, फ्रेश मच्छी द्यायचे, कोंबडीवाली थाळी द्यायचे आणि जे काय प्रेझेंट आहे ते चांगलं द्यायचं आहे. आणि लोक हसत. आणि माझ्याकडे अनेक कस्टमर येतात ते हसत दादा मालक कोण असा, त्यांना माहित नसतं मीच मालक आहे. आणि आता काही युट्यूब चॅनल बघून लोकांना माहित पडतं की हा मालक आहे म्हणून. आता पहिले ब्लॉगर जे यायचे ते नुसतं शूट करायचे आणि निघून जायचे. आणि ऑर्डर घ्यायला मी जातो आणि मला घ्यायची पण मजा आली की त्यांचे अनुभव घ्यायचे असतात. आणि माझ्यानंतर मी जाता त्यांना विचारतो पण कसं वाटलं तुमका जेवण, हो एक नंबर तुम्ही बोलला. आणि एवढं समाधान. आणि माझ्यासाठी मी माशाची कढीसाठी मालवणी खूप, कोल्हापूरसाठी कोल्हापुरी फूक, जेणेकरून काय होते की लोकांना दोन्ही बाजूचे फूक असल्यामुळे दोघांचे सेम टेस्ट प्लस काही मी कोल्हापूर टेस्ट देण्यासाठी मी मसाले, जसं मालवण हा मसाला आणतो तसं कोल्हापूर साताराचं काठधाऱ्यांचे मसाले, फक्त काठधारी जे कोल्हापुरी मटण थाळी, तांबडा पांढरा कांदा लसणाचे मसाले, काठधाऱ्याचे मसाले. मी काठधाऱ्याच्या मसाल्याचं नाव यासाठी घेतो काही अप्रतिम मसाला आहे. लोकांना त्याच्याची मजा येते. पांढरा रस्ता तांबडा त्याला लोक आपल्याकडे आवर्जून येतात. मटण ताई माझ्याकडे दिवसाला मटण 10 ते 12 किलो मटण संपता म्हणजे मोठी गोष्ट असा.
म्हणजे मालवणी जेवणात मटण म्हणजे 10-12 किलो संपत असतं तर ते खूप मोठी गोष्ट आहे. खरं. आणि लोकांचा खूप एक उत्साही झाला आता की ना आमका जाऊचा आता आपला मालवणामध्ये आणि त्या निगुडकरांना भेटूचा असं. तो स्वभाव तसं लागता माणसाचो की नुसतं ओनर असून चालत नाही. ओनरचा जर कस्टमर बरोबर जर रिलेशन असता तर आपण मेंटेन करूचा तेवढाच महत्वाचा असता. तर मी तुमका सगळ्यांका ह्याच सांगेन की हय तुम्ही येवा लोअर परेलच्या निगुडकरांच्या आपलं मालवण ह्या रेस्टॉरंट नक्की व्हिजिट करा. सो आता मात्र मी ह्यांना विचारून ते ना मी विचारते मी आता की कुठल्या कुठल्या थाळ्या किंवा स्टार्टर्स मी इथे खाल्ले पाहिजेत. आता तर मी तुम्हाला खरं सांगू ना, आज मी परवा दिवशी मी माझ्या मिसेस बरोबर एक नवीन ताईचं मी लॉन्चिंग केलंय. कारण मी माझ्या मिसेसला घेतल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टी मी पुढे जात नाही. कारण माझ्या मागे तिचा खूप मोठा हात आहे आणि तिच्याचमुळे मी मोठा झालेलो आहे. तर बायकोचा आशीर्वाद हे घेणं सुद्धा एका नवऱ्याला तेवढंच मनाने मोठा असायला पाहिजे. आणि मी त्यामधला की माझ्या बायकोचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद तर आहेच, पण त्या मागचं माझ्या बायकोचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी असा. कारण ती बाई माझ्यासोबत रात्री 1 वाजेपर्यंत 1:30 वाजे माझ्यासोबत जायचं हॉटेलमध्ये थांबते आणि माझ्यासोबतच ती घरात निघते. आणि म्हणून मी सांगतो की माझ्या मागे आई वडिलांचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद तर पहिला आहे आणि त्यासह माझ्या बायकोचाही आशीर्वाद माझ्या पाठीचे. आणि तिला विचारून मी एक जम्बो थाळी, लोकांना काहीतरी वेगवेगळं द्यायचंय बघा आणि वेगवेगळं काहीतरी त्यांना प्रेझेंट करूचा असा म्हणून मी एक जम्बो थाळी म्हणून लॉन्चिंग आज तुमच्या सोबत करत आहे. आणि ताई तू माझ्या गावची असल्यामुळे माझा अभिमान आहे की तू माझ्या गावच्या ताईसोबत ही जम्बो थाळीची आज प्रेझेंट मी आज लॉन्चिंग करतोय. त्याच्यामुळे मला त्या थाळीमध्ये लोकांना दोन्ही खायची मजा असते. काही लोक पैसे बघत नाही, बरोबर. काही लोकांना एकत्र खाऊचं पाहिजे. काय आल्यानंतर दोघे जण बसले, आमका पैसे नकोय, आम्ही 2 थाळी मागवतो ना त्यातच आमका ते एकत्र करून दे. मग मी विचार केला की काय करू काय मग पहिलं विचारलं की बाबा काय ह्याच्यात तर लोकांचा हा विचार असला आपण काय करू काय. मग विचार केला की मग ह्याच्यामध्ये आपण काही दोन्ही एकत्र आपण जॉईन केलंय. त्याच्यामध्ये काही स्टार्टर ऍड केले आणि त्यांना 2 चपाती देतोय, 2 भाकऱ्या पण त्याच्यासोबत दिले की त्यांना परत काय मागूची गरज नसा. तर 1 प्लेट वडे आपण त्यांना वडे दिले. तर मग आम्ही विचार केला ठीक आहे. मग आम्ही त्यात चिकन सुका, चिकन मसाला, मटन सुका, मटर मसाला, त्याच्यासोबत अळणी, तांबडा पांढरा रस्सा, चिकन रस्सा, चिकन कलेजी, चिकन खिमा आणि अळणी असं आम्ही असं भरपूर पूर्ण जम्बो थाळी. त्याचं आईला इल्यानंतर त्यांना वाटू गोळ्या की बाबा समाधान की बाबा थाळी इली बाबा जम्बो. आणि जे का ताव मारतात ते ताव मारण्याची जी का त्यांची मजा असते की मला बघूच आहे. आणि लोकांसाठी मी नक्की लोकांना मला सांगेल की नक्की एकदा तुम्ही जम्बो थाळीचा आस्वाद घेण्यासाठी मी सगळ्यांनी एकत्र एकदा या आणि ती थाळीची मजा घ्या हीच मी सगळ्यांना मी विनंती करतो. आणि माझ्याकडनं अजून काही एक विशेष मला तुम्हाला सांगायचं सुद्धा आहे की माझ्याकडनं काही त्रुटी तुमका काही कमी पडत असेल तर माका बोलून माका सांगा. ही त्रुटी तुमची अजून थोडी तुम्ही भरा आणि मी ती त्रुटी नक्की तुम्ही जेव्हा नक्की दुसऱ्यांदा येणार त्यावेळी ती त्रुटी मी नक्की भरून काढेन हे नक्की मी आस्वाद करतो. कारण मी एक तरुण पोरगा या उद्योगाच्या उतरलोय. तुमचा सर्वांचा आशीर्वाद, तुमचा प्रेम मला या उद्योगात तुम्ही द्या हीच मी सर्वांना नम्र विनंती करतो. तर चला, आज जसं आपल्याला आता रवींद्र सरांनी सांगितलं की त्यांची जी जम्बो एक्सक्लुझिव्ह थाळी आहे तर आपण आता ती टेस्ट करणार आहोत आणि त्याची टेस्ट कशी आहे हे आता मी तुमच्यावर पोहोचवणार आहे. आणि स्टार्टर्स सुद्धा स्टार्टर्स आलेले आहेत ज्या यांच्या स्पेशालिटी आहेत तर त्याच मी इथे मागवल्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला दाखवते. हा आहे प्रॉन्स कोलीवाडा आहे, बोंबील कोलीवाडा आहे हा, आणि हे आहे चिकन क्रिस्पी. आणि तुम्हाला जसं माहितीये की इथे मालवणी आहे तर त्याचबरोबर इथे चायनीज सुद्धा मिळतं. सो आधी आपले प्रॉन्स टेस्ट करते. प्रॉन्स कोलीवाडा इथे आणि आपल्याला शेजवान चटणी दिलेली आहे. सो आता प्रॉपर क्रिस्पीनेस जो असतो ना तर तो इथे आहे. तुम्हाला मी दाखवते. हे जे प्रॉन्स आहेत ना हे बघा व्यवस्थित कुक झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये एक ना आंबटपणा येतोय. टेस्ट खरंच खूप अप्रतिम आहे. कोटिंग पण जे आहे ते प्रॉपर पूर्ण प्रॉन्सला कोट झालेला आहे. सो त्याच्यामुळे तो क्रिस्पीनेस म्हणजे खाल्ल्या हा जो क्रिस्पी म्हणाला तो असतो ना तर तो येतोय. खूप छान टेस्ट अप्रतिम आहे, त्याबद्दल तर काय प्रश्नच नाही. नेक्स्ट आहे ते आहे बोंबील.
बोंबील तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील की लांब जे बोंबील असतात ना तर ते बोंबील रोल करतात आणि त्यानंतर त्यामध्ये स्टफिंग भरतात आणि नंतर ते फ्राय करतात. पण हे बोंबलाचे असे छोटे छोटे पीस यांनी इथे केलेले आहेत. बोंबील भजी म्हटलीत ना तरी ह्याला हरकत नाही. खूप छान पद्धती क्रिस्पीनेस आहे. जसा प्रॉन्स कोळीवड्याचा जसा क्रिस्पीनेस जसा आहे ना तसाच आहे आणि खूप छोटे असे पीस यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे खायलाही ते अगदी मस्त लागतायत आणि ऍज वेल एज ते असे खूप मोठे आहेत आणि खायला फार त्रास होतो अशातला प्रकार नाहीये. मस्त. आणि चिकन क्रिस्पी. आय नो तुम्ही बऱ्याच जणांचं असं वाटत असेल की अरे इथे मालवणी रेस्टॉरंट आहे आणि तिथे चायनीज पण येस हे जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी बरीच सारी मंडळी आहेत म्हणजे वेगवेगळ्या कास्टची मंडळी आहे. तर त्याच्यानंतर प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिले की मालवणी रेस्टॉरंटमध्ये येऊन सुद्धा इथे बरीच जण चायनीज पंजाबी याची ऑर्डर देतात. तर त्याच्यामुळे बाकीच्यांचा हिरमोड होऊ नये कारण इथे ऑफिसेस सुद्धा खूप सारी आहेत. सो तो विचार करून निरगुडकरांनी हा विचार केला की चला इथे आपण सगळेच म्हणजे कोल्हापुरी मालवणी त्याच्यानंतर पंजाबी चायनीज असे सगळे पदार्थ ठेवूया. सो आता ही क्रिस्पी ट्राय करते. क्रिस्पीची पण टेस्ट छान आहे ऍज युजल जशी आपली असते अशी. खूप स्पायसी नाहीये पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की इकडचे जे बोंबील आहेत ना बोंबील क्रिस्पी तो पदार्थ आल्यानंतर तुम्ही इथे नक्की ट्राय करा. क्रिस्पी आहे. बोंबील भजी म्हणा किंवा बोंबील कोळीवाडा खरं नाव आहे बोंबील कोळीवाडा पण मी क्रिस्पी म्हणते कारण खरंच खूप क्रिस्पी आहे. सो चला आता मी हे सर्व संपवते आणि त्याच्यानंतर जी एक्सक्लुझिव्ह थाळी आज आहे जी तुमच्या समोर मी प्रेझेंट करणार आहे तर त्याची टेस्ट कशी आहे त्यात काय काय पदार्थ आहेत ते तुम्हाला सांगते. मालवण यांची जम्बो थाळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता चिकन आणि मटन याचं इथे कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला मी सर्वप्रथम सांगते की थाळीमध्ये काय काय आहे. हा पांढरा रस्सा आहे. हा तांबडा रस्सा. हे अळणी आहे. हे मटनची ही ग्रेव्ही आहे. मटन सुका चिकनची ग्रेव्ही. इथे आपल्याला वडे आहेत सोलकढी आहे भाकरी आहे. तुम्ही इथे चपाती पण मागवू शकता. स्टार्टर्स मध्ये इथे आहे आपले चॅप्सचे लॉलीपॉप आहेत. त्याच्यानंतर ह्या थाळीमध्ये इथे आहे हा खिमा आहे. ही कलेजी आहे चिकनचं आहे आणि हे चिकनची ग्रेव्ही आणि ही यांची स्पेशल चटणी कांदा लिंबू अशा प्रकारची ही यांची आहे जम्बो थाळी. तर आता सुरुवात आपल्या वड्यापासून. मस्त असे वडे क्रिस्पी आणि त्याच्याबरोबर हे चिकन सुका. वाव बघितल्यावरच माझ्या तोंडावर पाणी सुटलेलं आहे. जसं तुम्हाला मी म्हटलं ना की मालवणात जाऊ गावत नाही पण त्या मालवणात ती जी टेस्ट असा ते आता हय गावतली आहे. वाव वड्याचा तुम्ही साईज बघा. टम्म फुगलेले वडे आणि टेस्ट. कारण तुम्हाला सांगते वडे जे असतात ना ते नुसते फुगण्यावरती नाही तर त्याची टेस्ट जी असते म्हणजे जे पदार्थ त्याच्यामध्ये ऍड केले जातात आणि त्याची जी टेस्ट असते ना ती तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही चिकन जरी टेस्ट करत असाल तरी त्याची आली पाहिजे. त्याच्यावरनं ते कळतात की अस्सल मालवणातलं पीठ ह्या सगळ्या गोष्टी किंवा महत्वाचे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आहेत तर ते आहेत की नाही. आणि राहिलं चिकन बद्दल सांगायचं ते चिकनची जी चिकन सुका आहे ना ह्याची टेस्ट अप्रतिम आहे. कारण त्याचं पण कारण सांगते. कारण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मात्रामध्ये म्हणजे कॉम्बिनेशन असतं म्हणजे सुकं खोबरं असेल त्याच्यानंतर ओलं खोबरं आणि जे बाकीचे जे वाटणाचे प्रकार असतात ना म्हणजे आपले गरम मसाले ते प्रॉपर घातल्यामुळे ह्याच्यामध्ये ही टेस्ट उतरते. आणि आता म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना चिकनची तर ती टेस्ट करते. वाव मस्त झणझणीत जे प्रॉपर म्हणजे खूप तिखट पण नाही आणि खूप कमी तिखट असाही नाही जे नॉर्मली आपल्याला सहन होईल एवढंच तिखट आहे. खूप छान. आणि हा पांढरा जो रस्सा आहे ना तो असा मस्त पैकी लावून आहा हा छान. आणि आता
हा तांबडा रस्सा मस्त झणझणीत. खरंच तांबडा रस्सा झणझणीतपणा आहे ना, त्या वाक्यावरच सगळं आलं. आणि आता मी मटण टेस्ट करणार आहे आणि ते आपल्या तांदळाच्या भाकरी बरोबर. तर आधी मटण सुका जे आहे तर ते मी टेस्ट करते. मटण सुका जे मसाले आहेत त्याच्यामध्ये आणि चिकनच्या याच्यामध्ये टेस्ट मध्ये फरक तुम्हाला नक्की जाणवेल. कारण मटणामध्ये जो झणझणीतपणा आहे ना तो चिकन मध्ये तेवढा झणझणीतपणा नाहीये. कारण हे जे मसाले मगाशी आपल्याला ओनरने सांगितलं की साताऱ्यावरनं मागवले जातात आणि तीच टेस्ट मला इथे येते. झणझणीत प्रकार मी पुन्हा पुन्हा झणझणीत म्हणते कारण खरंच तसंच झणझणीत आहे. आणि आता ही जी ग्रेव्ही आहे मटणाची तर ती टेस्ट करेल. मस्त. चिकन आणि मटनच्या ग्रेव्ही मध्ये खूप फरक आहे टेस्ट मध्ये. जरी इथे मटन आणि चिकनचा कॉम्बो जरी असला तरी दोघांच्या टेस्ट मात्र वेगवेगळ्या आहेत. हा जो अळणी रस्सा आहे ना तो मला थोडासा टेस्ट करायचा आहे आता थाळीतला. कारण प्रत्येक गोष्ट ही थाळीतली मी आज टेस्ट करणार आहे. वाव. हा जो अळणी रस्सा आहे ना बघा जसं मस्त असा पातळ अगदी मस्त आहे. हा 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 मस्त गरमागरम आहे. आणि टेस्ट बद्दल तुम्हाला मी काय सांगू. ही जर टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल ना तर तुम्हाला इथे आपलं मालवणमध्ये यावंच लागेल. सो पुन्हा एकदा भाकरी बरोबर आता ही जी कलेजी आहे ना तर ती टेस्ट करते. कलेजीचे पीस बघा व्यवस्थित असे मीडियम साईजचे पीस इथे आहेत कलेजीचे. हा बघा कलेजीचे पीस बघा मस्त. मला असं वाटतं खातावर नुसती टेस्ट नाही सगळं लवकर लवकर संपवून. खरंच खूप टेस्ट अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये पण प्रॉपर स्पायसीनेस आणि जो मेन म्हणजे याच्यामध्ये ओला नारळ आहे ना त्याचा वापर केलेला आहे. त्याचं वाटण याच्यात वापरलेलं आहे. कारण ओल्या नारळाची जी चव आहे ना त्याची टेस्ट येते. आणि हा आहे खिमा तर तो सुद्धा आता भाकरी बरोबर टेस्ट करणार आहे. हा आहे चिकनचा खिमा. नुसतं कांदा टोमॅटोवरती चिकनचा खिमा करून कांदा आणि टोमॅटोवरती नुसतं परतलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर याच्यात घातलेली आहे. खरं म्हणजे मालवणी जे पदार्थ असतात किंवा कोल्हापुरी पदार्थ असतात त्याचा जो पूर्ण जे इन्ग्रेडियंट पाहिजे जो मसाला असतो ना ते सर्वात जास्त महत्वाचं असतं. तुम्ही कुठल्या प्रकारचा मसाला वापरता त्याच्यावरती तुमच्या जेवणाची ही टेस्ट ठरत असते. आणि हा जो रस्सा आहे ना तर तो पण आता टेस्ट करते. हा चिकनचा रस्सा आहे. आपल्या मालवणी पद्धतीचा आहे. मस्त. पावसाळ्याचे दिवस येत आहेत आणि अर्धा ठसकेदार असा हा रस्सा खाल्ल्यानंतर तर काय बघायला नको. हा आणि महत्वाची गोष्ट भाकरी बरोबर ह्यांची ही चटणी. कारण मी यांच्या चटणीबद्दल बरंच ऐकलेलं आहे तर आज म्हटलं की ही चटणी सुद्धा नुसत्या भाकरी बरोबर टेस्ट करायची. वाव. ओलं खोबरं हिरवी मिरची त्याच्यानंतर याच्यामध्ये जिऱ्याचा वापर आणि थोडंसं कैरी घातलेली आहे याच्यामध्ये आणि त्यामुळे तुझा आंबटपणा येतोय ना एक नंबर. ह्यांच्या चटणीबद्दल मी काय सांगू. पण हा यांचे जे क्रॅप लॉलीपॉप आहेत ना ते मी त्याच्यावर ट्राय करणार आहे. स्टार्टर्स मध्ये येतात ते. ह्यांनी आपल्याला इथे शेजवान चटणी दिलेली आहे. समय विचार गेला ह्या चटणी बरोबर मस्त अशा आंबट चटणी बरोबर मस्त मीडियम जे फ्राय केलेले हे क्रॅप लॉलीपॉप हा उत्कृष्ट. आणि नेक्स्ट आहे की सोलकढी. हा आता जो भाताचा जो प्रकार आहे ना तर त्या भातामध्ये आता हे सर्व मला काढावं लागेल. पण भात जे आहे ना भाताबरोबर मी काय जेवणार आहे हे तुम्हाला मी आधी सोलकढी पिते आणि त्यानंतर दाखवते. एक सोलकढीचा भुरका मारते.
आणि आता भात पण जेवते, कारण थाळी एवढी मोठी आहे ना यांची. हे संपवायला माझ्याबरोबर अजून 2 माणसं आहेतच. सो आता सोलकढी भात आणि हा त्याच्याबरोबर हा अळणी रस्सा. आहा, वाव. सोलकढीची टेस्ट बद्दल तुम्हाला काय सांगू, खरंच अप्रतिम सोलकढी टेस्ट आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की, आणि जसं ओनरनी पण आपल्याला मगाशी सांगितलं की ते नारळ आहेत ते कोकणातनं मागवतात आणि त्याच्यानंतर मसाले सुद्धा जसे कोकणातनं मागवतात. त्याची टेस्ट तर आपल्याला इथे आल्यानंतर जेवणावरनं तर कळतेच, पण सोलकढी तर खरंच नारळाचा जो थिकनेस पण आहे, नारळाची चव आहे, म्हणजे नारळाचे दूध काढलं जातं तर त्याच्यापासून ही सोलकढी बनवते. कोकम हे प्रॉपर असा आंबटपणा त्याच्यामध्ये आहे आणि सोलकढी म्हटले की त्याच्यामध्ये मिरची, जिरं आणि कोकमाचा आगळाचा जो आंबटपणा आहे तो येणं तेवढंच महत्वाचं आहे. तर चला आता हा भात वेळ संपवते आहे मी. आता एकच बॅट घेतलाय, पण अळणी रस्सा तर पण खूप मस्त आहे. सो अशा पद्धतीतलं आजचं माझं हे निगुडकरांचं आपलं मालवण रेस्टॉरंट मधलं जेवण होतं. अप्रतिम, कारण ही जी थाळी जी आहे ना ती सुद्धा अप्रतिम यांची थाळी आहे. ही जी मी आता तुम्हाला सांगली जम्बो थाळी जी त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे आत्ताच. सो चला आता ही थाळी मी आधी संपवते आणि त्यानंतर त्या थाळीचे रेट्स काय आहेत. तर माझी आता जी जम्बो थाळी होती ज्याच्यामध्ये मटण आणि चिकन याचं जे कॉम्बिनेशन होतं तर ती थाळी संपलेली आहे आणि त्या थाळीचा रेट तुम्हाला मगाशी मी सांगितलं. थाळीचा रेट आहे 1299. ज्या थाळीमध्ये तुम्ही 2 ते 3 लोक आरामात ही थाळी जेवू शकता. जसं मी आता 3 लोकांबरोबर ही थाळी संपवलेली आहे. खरं म्हणजे सांगू का, ही थाळी आम्हा तिघांनाही संपवली जात नव्हती, पण ती आम्ही कशी म्हणजे सर्व संपवली. पण टेस्ट बद्दल सांगायचं झालं ना तर अप्रतिम अशी टेस्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं, चिकनची टेस्ट ही मटणाच्या नाहीये आणि मटणाची चिकनची दोघांची टेस्ट ही वेगवेगळी आहे. आणि आता मी स्वीट मध्ये गुलाबजाम मागवलेले आहेत. हे सुद्धा घरगुती आहेत, म्हणजे इथेच म्हणजे होममेड बनवले जातात. तर आता त्याची टेस्ट मी करते आहे. म्हणजे तुटला आता बघा, सॉफ्ट आहे. खूप छान सॉफ्टनेस जो आहे ना गुलाबजामचा अप्रतिम आहे. जसं आपण घरगुती बनवतो ना तशीच आहे टेस्ट. सो आजचा ब्लॉग ह्या गुलाबजाम वरती मी एंड करते आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, निरगुडकरांचं आपलं मालवण ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. आपल्या मालवणची जी चव हा ती 101% तुमका हय गावतली म्हणजे गावतली. तर चला बाय, टेक केअर.